मोदी जाणार आणि नवीन पंतप्रधान ठरणार अशी माहिती फडणवीसांकडे आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे वक्तव्य केलंय। फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडायला लागली आहेत असंही सपकाळ म्हणाले। देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे। आणि आता 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं घर कुठे आहे? नागपूरला आहे। त्यांची पाळमुळ कोठे जास्ती आहे, त्यांना कुठलं हवामान जास्ती भावलेलं आहे तर ते रेशीमबागकडून येणारं जे वारं आहे ते त्यांच्या कानावर त्यांच्याजवळ लवकर येतं। त्यामुळे आता मोदीजी जाणार आणि नवीन पंतप्रधान ठरणार अशी माहिती पण त्यांच्याजवळ आहे। त्यामुळे या सर्व ज्या गोष्टी आहेत आणि त्यांचा बोलतानातला जो आविर्भाव आहे हा सगळा बघितल्यानंतर आता त्यांना रात्रीच नाही तर दिवसा देखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहे।